नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटी ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पीक विमा वर्ग करण्यात आल्याची माहिती राज्य शासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। त्यासंबंधी जी.आर. दिनांक 1 मार्च 2024 रोजी काढण्यात आलेला आहे। ते 4 जिल्हे नेमके कोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। राज्य सरकारचा विमा हिस्सा न मिळाल्याचे कारण दाखवून आतापर्यंत या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप केला नव्हता, परंतु राज्य सरकारने 231 कोटी रुपयांचा निधी कंपनीला दिनांक 1 मार्च 2024 रोजी वितरित केला असून कंपनीकडून आज शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे। यात गडचिरोली, यवतमाळ, धाराशिव, अमरावती या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप 2022चा पीक विमा जमा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं एक प्रकारचं वातावरण आहे। कारण शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यावरती खरीप 2022चा पीक विमा थेट तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा।